संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। लोकांना असे प्रश्न पडतायत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजप विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर अजित पवारांचा संशयास्पद मृत्यू झालाय असं संजय राऊतांनी म्हटलंय। दादांच्या अपघातामागचं रहस्य समजून घेण्याचा जनतेला अधिकार असल्याचं वक्तव्य सुद्धा राऊतांनी केलंय। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा असलेला विषय अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात। अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे। तर उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील असं नवनाथ वन यांनी म्हटलंय। दादांचा अपघात आहे, घातपात नाही हे पवारांनी सांगितलं आहे असंही नवनाथ वन यांनी म्हटलंय। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की हा अपघात आहे, घातपात नाही। आता संजय राऊत हे शरद पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत का किंवा संजय राऊतांची बुद्धी शरद पवार साहेबांपेक्षा मोठी आहे का? संजय राऊत यांचा भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही। ते जरी म्हणत असतील न्यायालयीन चौकशी करा अमुक तमुक, तरी उद्या कोर्टाने काय सांगितल्यानंतर ते म्हणतील की हे कोर्ट विकलं गेलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या कोर्टात जावं, कारण त्यांचा बाकी दुसऱ्या कुठल्या देशावर विश्वास नाही। संजय राऊत यांनी बांगलादेशच्या कोर्टात जावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी करावी। केंद्र सरकार चौकशी करते, राज्य सरकार चौकशी करते, या चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल।